एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली। आमदार, खासदार, पदाधिकारी सेना सोडून बाजूला झाले। एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले। पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्यानं उद्धव ठाकरेंनी उरलेल्या शिलेदारांना महत्त्व द्यायला सुरुवात केली। यात एक नाव केदार दिघेंचंही होतं। वयाच्या 38व्या वर्षापर्यंत शिवसेनेत फक्त युवा सेनेचे पद मिळणारे केदार दिघे शिंदेंच्या बंडानंतर मात्र अचानक लाईमलाईटमध्ये आले। आता ठाकरे गटानं ठाण्यातील कोपरी पाचपाखळी मतदारसंघातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच उमेदवारी देण्याचं त्यांना निश्चित केल्याचं कळतंय। शिंदे विरुद्ध दिघे हे समीकरण रचून उद्धव ठाकरे नेमका कोणता डाव साधतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहतात लगावबत्ती। शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली आहे। यात एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखळीतून निवडणूक लढवतील असंही जाहीर झालंय। तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं आता केदार दिघेंचं नाव पुढे केलंय। पण दिघे हे शिंदेंचा सामना करू शकतील का, याआधी केदार दिघेंबद्दल जाणून घेऊ। 2006 मध्ये केदार दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तसेच ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेची स्थापनाही केली। या युवा प्रतिष्ठानच्या समाजकार्याच्या माध्यमातून केदार दिघे यांनी ठाणेकरांशी नाळ जोडली। शिवसेनेत त्यांना युवा सेनेचीच पदे मिळत गेल्यानं ते नाराज राहिले। 38 वर्षाचा झालो, आता मला युवा सेनेची पदे शोभत नाही असं म्हणून त्यांनी 2017ला आपल्या पदाचा राजीनामा दिला। पण यातून युवा सेनेच्या राजकारणातून वर येण्याची त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा दिसून येत होती। 2019लाही ते ठाण्यातून विधानसभेसाठी इच्छुक होते, पण शिवसेनेकडून त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे ते नाराज झाले। एकनाथ शिंदेंमुळे ते बॅकफूटवर गेले अशीही चर्चा ठाण्यातून रंगत असते। या सर्वातूनच त्यांचं नाव पुन्हा ऐकायला आलं ते थेट एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर। आधी शिवसेनेवर नाराज असलेल्या केदार दिघेंनी शिंदेंच्या बंडानंतर आपली भूमिका बदलून शिंदेंवर टीका केली। ज्या संघटनेनं तुम्हाला सर्व काही दिलं त्या संघटनेच्या विरोधात जाताना तुम्ही विचार करायला हवा होता। दिघे साहेब असते तरी वेळच आली नसती असं ते म्हणाले होते। मग ठाण्यात शिंदेंच्या रिकाम्या झालेल्या स्पेसमध्ये केदार यांनी आपली हवा करायला सुरुवात केली। मग शिवसेनेतलं दिघेंचं महत्त्व वाढलं तर या विधानसभेला त्यांना थेट उमेदवारी मिळणार हे नक्की झाल्याचं कळतंय। आता उद्धव ठाकरे दिघेंना ठाणे सोडून मुख्यमंत्रीच्या मतदारसंघातून लढतायत त्या कोपरी पाचपाखळी मतदारसंघातून उतरवत असल्याचं समजतंय। उद्धव ठाकरे यातून नेमकं काय साधतायत? तर सध्या ठाण्यात एकनाथ शिंदेंची ताकद अधिक मानली जाते, नव्हे तर ती आहेच। जर ठाण्यात शिवसेना वाचवायची असेल तर शिंदेंच्या तोडीस तोड चेहरा म्हणून केदार दिघेंना शिवसेना ठाकरे गट महत्त्व देत आहे। याचं कारण ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। तर केदार शिंदे स्वतः आनंद दिघेंचा वारसा पुढे चालवत असल्याचं सांगतात। ठाकरेंची शिवसेनाही हाच अजेंडा पुढे ठेवत केदार दिघेंना महत्त्व देते। एकनाथ शिंदे यांनी स्वतःला दिघेंचे वारसदार म्हणून वेगळी शिवसेना उभी केली। या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना दोघांनाही पितृतुल्य महत्त्व दिलं जातं। हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाण्यात उद्धव ठाकरे यांनीही आपलं दिघे कार्ड वापरायचं ठरवलेलं दिसतंय। शिंदेंना शह देण्यासाठी त्यांची ही खास रणनीती मानली जाते। यामुळेच एकनाथ शिंदे लढत असलेल्या कोपरी पाचपाखळी मतदारसंघात दिघेंनाही उतरवण्यात येतंय। पण याच ठाकरेंना कितपत यश येतं हे निकालानंतर कळेलच। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यातच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडी रंगल्याची पाहायला मिळते। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा आमदार असलेल्या संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याविरोधात आता आवाज उठवलाय। तर कोपरी पाचपाखळी विधानसभा मतदारसंघातून स्वतः शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरण्याचा इशारा भाजपच्या एका माजी लोकप्रतिनिधींनी दिलाय। उद्धव ठाकरे गटाकडून ठाणे शहरात राजन विचारे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे। यामुळे एकनाथ शिंदे ठाण्यातील सर्व आव्हान कसे पेलतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगलाच तर कोण बाजी मारणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।